पुण्यातील मुक्तांगण शाळेत ज्ञान, कला आणि इतिहासाचा सुंदर संगम बघायला मिळाला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शाळेच्या वतीने भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आणि यामध्ये सर्वांचे मुख्य आकर्षण ठरले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट झालेले किल्ले। अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःहून मेहनत घेऊन विविध ऐतिहासिक किल्ल्यांची अप्रतिम मॉडेल्स तयार केली। याकरिता शाळेकडून विद्यार्थ्यांना विटा, माती आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि कलेने हे किल्ल्यांचे मॉडेल्स जिवंत केल्यासारखे सादर केले। दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील कौशल्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षणात प्रात्यक्षिक व सर्जनशीलता पद्धती घडवून आणणे असा आहे। प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या पालकांनी आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या कला कल्पनांचे मनापासून कौतुक केले। किल्ल्यांची प्रात्यक्षिके सादर करताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमान पाहायला मिळाला। इतकंच नव्हे तर स्पेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विविध मॉडेल्स देखील तयार करण्यात आली। मुक्तांगण शाळेत पार्क इंडिया कार्यक्रम चालू असल्याने विद्यार्थ्यांनी मागील 1 महिन्यापासून या प्रोजेक्टची तयारी सुरू केली होती आणि आज त्याचे अप्रतिम सादरीकरण सर्वांसमोर झाले। ज्ञान, इतिहास, विज्ञान आणि सर्जनशीलतेचा मिलाफ मुक्तांगण शाळेतील हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरले। मी सुप्रिया देश कुलकर्णी मुक्तांगण शाळेच्या सेकंडरी आणि हायर सेकंडरी सेक्शनची प्राध्यापिका आहे। मी प्रिन्सिपल आहे सॉरी। एकतर दरवर्षी आम्ही ॲन्युअल एक्झिबिशन मुलांसाठी घेत असतो, जिथे त्यांचे सगळे स्किल्स जे आहेत, त्यांचे टॅलेंट, त्यांचे रिसर्च, ते सगळं आम्ही इथे शोकेस करायचा प्रयत्न करतो। आणि ह्या वेळेला युनेस्कोने 12 किल्ले आपले महाराष्ट्राचे त्यांनी डिक्लेअर केले ॲज अ UNESCO वर्ल्ड हेरिटेज 2025। So keeping in view with that and with the help of all my team, the admin team and all the other teachers, we really thought of having giving a scope to our students. आमच्या मुलांना ही संधी द्यावी आणि त्यांना सांगितलंय की हे हाऊस कॉम्पिटिशन आहे आणि मुलांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही लॉटरी सिस्टम करून आम्ही त्यांना किल्ले दिले आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना माती, विट वगैरे सगळं आणून दिलं आणि त्यांनी खूपच छान त्यांचं म्हणजे त्याला जिवंत केले सगळ्या किल्ल्यांना। तर हे खूप मोठं अचीवमेंट आहे, आम्हाला उपलब्धी आहे की जिथे मुलांनी इतकं छान त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि सगळे जीव तोडून काम करत होते गेले 3 दिवस की कसं करायचं, त्याचं आर्किटेक्चर, त्याचं डायमेन्शन। आणि नमस्कार, आज आपण सर्व आहात इथे आमच्या शाळेचं मुक्तांगण इंग्लिश स्कूल या शाळेचं जे एक्झिबिशन आहे त्याच्यासाठी। आणि इथे आहे आमचा यंग सायंटिस्ट जय बारमुख की जो स्पार्क इंडिया प्रोजेक्ट साठी काम करतोय, तो तुम्हाला अधिक माहिती देईल। सो जय, सांग त्यांना प्लीज। इथे आता वेगवेगळे मॉडेल्स बनवलेले आहेत 9वी आणि 10वीच्या मुलांनी। सो त्याच्यामध्ये PSLV, GSLV आणि आदित्य L1 या सॅटेलाइटचा समावेश आहे। सो हे आहे PSLV रॉकेट ज्याचे। नमस्कार, आज आपण सर्व आहात इथे आमच्या शाळेचं मुक्तांगण इंग्लिश स्कूल